Jazz in the mix. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून एडिट केला आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करायला ज्या प्रकारे मी आता बीट मार्क तुम्हाला सांगतोय त्या प्रकारे बीट मार्क करून घ्यायचं आणि तुमचा एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे. सॉन्ग ऐकून घेतल्यानंतर आपली जी काही पहिली बीट आहे ती बघू शकते 2 सेकंदाचं थोडंसं पुढे आहे. आणि मित्रांनो, सुरुवातीच्या बीट मार्क करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण इथं लूप बघू शकता कमी जास्त व्हिडिओवरती आहे. तर मित्रांनो, पहिली जी काही बीट आहे ते बघू शकता 2 सेकंदाचं थोडंसं पुढे आहे या प्रकारे. नंतरची जी काही बीट आहे ती या लूपवरती बघू शकता प्रॉपर 3 सेकंदाचं थोडंसं मागे आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती या लूपवरती आहे. त्याच्या पुढची जी काही बीट असणार आहे ती बघू शकता इथं आहे 4 सेकंदाचं थोडंसं मागं. नंतरची जी काही बीट आहे ती बघू शकता 4 सेकंदाचे जे काही 0 आहे, 4च्या पुढचा 0 ते 0 पशी आहे. नंतर त्या पुढची जी काही बीट आहे ती 4 आणि 5 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉट पशी आहे. नंतरची जी काही बीट आहे 5 सेकंदवरती आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ते 5 आणि 6 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटचं थोडंसं मागे आहे. त्याच्या पुढची जी काही मित्रांनो बीट आहे ते 7 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे बघू शकता. त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 9 सेकंदवरती आहे. आणि जी काही मित्रांनो आपली ही बीट आहे आता बघू शकता ह्या पुढची त्या 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या या पोझिशनला आहे. तर मित्रांनो, सॉन्ग ऐकून घेऊन तुम्हाला बीट मार्क करायचं आहे. ओके. आणि लास्टची आपली जी काही बीट आहे ती 14 सेकंदाचं थोडंसं पुढे आहे. तर मित्रांनो, प्रॉपर तुम्ही सॉन्ग ऐकून या बीट मार्क करून घेतली असतील तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही डेमोमध्ये बघितलं असेल की एक फोटो आता इथे बघू काय म्हणजे आता ह्या ठिकाणी साऊंड आपला पूर्ण म्यूट होते. आता सॉन्ग ऐकून घ्या बघू शकताय. तर इथं आपलं सॉन्ग पूर्ण म्यूट झाली. तर सॉन्ग म्यूट झाल्यानंतर तुम्हाला ब्लॅक कलरची एक म्हणजे इमेज येत होती. तर मित्रांनो, ती ब्लॅक कलरची इमेज कशी आणायला सांगतो. तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे बघू शकता ऑडिओची जी काही टाईमलाईन आहे या टाईमलाईनवरती इथं लूप आहे. म्हणजे लूप म्हणजे ऑडिओ काय सुद्धा नाही. तर सिम्पली मित्रांनो, ह्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसचा टूल बघायला भेटेल. सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करायची आणि ब्लॅक कलरची इमेज तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये मी दिल्या. सिम्पली ती इमेज तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर बघू शकता त्या प्रकारचं आपलं झालं आहे या प्रकारे. तर मित्रांनो, नंतर आता फोटो काय करायचं बघू शकता. इथं आपली बीट आहे त्यामुळे हा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. नंतर या ऑडिओच्या टाईमलाईनवरती बघू शकता इथं म्युझिक आपलं काय सुद्धा नाही. तर सिम्पली या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि जे काही ब्लॅक कलरची इमेज आहे ती ब्लॅक कलरची इमेज तुम्हाला ॲड करायची आहे. तर मित्रांनो, जिथं आपलं म्युझिक पूर्णपणे म्यूट झाले सिम्पली त्या फोटोला तिथल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि जे काही ब्लॅक कलरची इमेज मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या सिम्पली तिथे ब्लॅक कलरची इमेज तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, बघू शकता सगळीकडे मी आता जिथे ब्लॅक कलरची इमेज ॲड करायची होती तिथे इमेजला ॲड करून घेतली. इमेजला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन देण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. पहिल्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून आता तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती यायचं आणि फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. फोटोला झूम केल्यानंतर या प्रकारचं ॲनिमेशन येते तुम्हाला तर माहितीच आहे. नंतर मित्रांनो, आता इथं ब्लॅक कलरची इमेज आहे त्याचा पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधून तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन देऊन खालचे जे काही ड्युरेशन आहे ते एकदम फुल तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो, पुढं ब्लॅक इमेज आहे त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला रॉक हॉरिझॉन्टलीचं जे काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरच्या फोटोला तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि त्या पुढचा जो काही फोटो आहे मेन बीट आहे म्हणजे आपली ही, तर इथे तुम्हाला बघू शकता जे काही रॉक व्हर्टिकलीचं हॉरिझॉन्टलीचं इफेक्ट. तर मित्रांनो, हा इफेक्ट तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचे आणि ह्या फोटोच्या सुरुवातीला देखील तुम्हाला एक की फ्रेम ॲड करून लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आणि लास्टच्या की फ्रेमवरती येऊन ह्या फोटोला तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, प्रॉपर तुम्ही झूम वगैरे करून घेतल्यानंतर आता हे जे काही ट्रान्झिशन आहे आपलं ह्या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 7 सेकंदाच्या पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. या ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन बघायला भेटेल. सिम्पली ते पुल आउटचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करा. नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. इथनं तुम्हाला झूम वनचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन इथे अप्लाय करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. जो काही पुढचा फोटो आपला आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून नंतर कॉम्बोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथनं बघू शकता स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं काहीतरी इफेक्ट आहे बघू म्हणजे आपलं ॲनिमेशन आहे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. तर सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला या फोटोला आपले द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढे जे काही मित्रांनो आपल्या इथे ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती देखील तुम्हाला येऊन पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करून आता मित्रांनो कॉम्बोमधनं बघू शकता वेव्ह अँड स्लाईडचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला या फोटोला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि जो काय आपला लास्टचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून नंतर कॉम्बोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथे स्लाइड इन व्ह्यूचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकारे ॲनिमेशन वगैरे ॲड करून झाल्यानंतर आता इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता कुठे यायचं आहे 6 सेकंदाचं जे काही आहे बरोबर त्या 6 पाशी यायचं आहे. या 6 पाशी आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे
त्या व्हिडिओ इफेक्टमध्ये आपला बॉडी इफेक्ट आहे, त्या बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला इथे ट्रेंडिंग प्रोचा जो काही सेक्शन आहे, या प्रोच्या सेक्शनमध्ये तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटते, बघू शकता. ह्याचं नाव मी घेऊ शकत नाही. तर हा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. नंतर ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता हे जे काही तुम्हाला 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही तुम्हाला डॉट दिसतोय, बरोबर या डॉटपाशी यायचं आहे. डॉटपाशी आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जे काही बॉडी इफेक्ट आहे, त्या बॉडी इफेक्टमध्ये स्ट्रोक नावाचा एक इफेक्ट कॅटेगरी बघायला भेटेल. सिम्पली या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फिगर ग्लेअर नावाचा एक इफेक्ट आहे, तो इफेक्ट इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर फिगर ग्लेअर जे काही असणार आहे ते मित्रांनो बघू शकता आपलं कुठे ठेवायचं आहे. 7 सेकंदात आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे, या डॉटपासून ते तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इथंपर्यंत असा ठेवायचा आहे. नंतर पुढच्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे. बीटवरती आल्यानंतर ह्या बीटवरती म्हणजे आपल्या 9 सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता एक मी इफेक्ट सांगतो तुम्हाला. बॉडी इफेक्टवरती क्लिक करा. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर टेक्नॉलॉजी 3 नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे ॲड करायचा. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हिची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या बीटपर्यंत प्रॉपर तुम्हाला शेवटपर्यंत अशी ठेवायची आहे. नंतर सिम्पली तुम्हाला 9 सेकंडच्या बीटवरती यायचं. नंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ट्राय लेअर मिरर नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आणि या इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते ड्युरेशन तुम्हाला आपल्या स्प्लिटपर्यंत ठेवायचे आहे. आणि या प्रकारे ठेवल्यानंतर प्रॉपर तुम्हाला ते इफेक्ट म्हणजे जो काही ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट तुम्ही इथे ॲड केला आहे त्याला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही फिल्टर आहे ते तुम्ही 0 करा आणि वर्टिकल तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला यायचं. पुढच्या फोटोला आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि इथनं तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं. आणि या इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते एकदम लास्टपर्यंत म्हणजे राहून दे, काही विषय नाही, तर कट वगैरे काय तुम्ही करू नका. आता मित्रांनो प्रॉपर तुम्हाला 16 सेकंडवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी आहे, इथनं तुम्हाला TV ऑफ नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे